दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने एक मोठी कारवाई करत मागील 7 महिन्यांपासून फरार असलेला घरफोडी गुन्ह्यातील आरोपी आसाराम दुताडे याला जेरबंद केले। पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली आहे। 11 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिटचे 2 अधिकारी नाशिक शहरातील फरार आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे आणि पोलीस हवालदार सुनील आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की सातपूर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 122/2025 भारतीय दंड संहिता कलम 305 331-435 अन्वये दाखल असलेला आरोपी आसाराम दुताडे हा कलानगर चौक इंदिरानगर परिसरातून दिसून येतोय। ही माहिती तात्काळ प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर, शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आणि पथकाने सापळा रचून भागीरथ हाईट्स, कलानगर, इंदिरानगर येथे आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव आसाराम सखाराम दुताडे, वय 21 वर्ष, राहणार भागीरथ हाईट्स, कलानगर, इंदिरानगर, नाशिक असे सांगितले। पुढील चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडून करण्यात आली असून यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान गिरे, भारती देवकर, शंकर काळे, सुनील आहेर, प्रकाश महाजन आणि प्रवीण वानखेडे यांचा यात मोलाचा सहभाग आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।